सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात 14 जून रोजी घडलेली ही दुर्घटना केवळ एक अपघात नसून ती प्रशासकीय अनास्थेचा आणि निष्काळजीपणाचा बळी ठरलेली एक हृदयद्रावक घटना आहे। तांदुळवाडी गावाजवळ 14 प्रवाशांना घेऊन जाणारा एक टेम्पो थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका उघड्या विहिरीत कोसळला। या भीषण दुर्घटनेत दुर्दैवाने 8 निष्पाप जीवांचा बळी गेला, ज्यामध्ये लहान बालकांचाही समावेश होता। सुरुवातीला या घटनेकडे चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे झालेला अपघात म्हणून पाहिलं गेलंय, मात्र तपास जसं पुढे सरकला तसं यामागील भयावह सत्य समोर आले। प्रत्यक्षात हा रस्ता रुंदीकरणाच्या कामात संबंधित विहीर भूसंपादनात गेली होती। नियमावलीनुसार कंत्राटदारानं ही विहीर पूर्णपणे बुजवणं बंधनकारक होतं, मात्र केवळ आर्थिक बचत करण्यासाठी कंत्राटदारानं विहीर तशीच उघडी ठेवून काम अर्धवट सोडलं। इतकंच नाही तर त्या रस्त्याला संरक्षक भिंत किंवा सुरक्षिततेसाठी बॅरिकेड्सही लावले नाहीत। विहीर मालकानं या धोकादायक स्थितीबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही संबंधित PWD आणि महामार्ग अधिकाऱ्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं। या थरारक घटनेत माणुसकीचं दर्शन घडलं ते इरफान मुजावर या तरुणामुळे। अपघाताच्या वेळी तो मागून दुचाकीवरून येत होता। आपल्या डोळ्यादेखत गाडी विहिरीत कोसळताना पाहून त्यानं क्षणाचाही विलंब न करता विहिरीत उडी मारली। स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता त्यानं आणि परिसरातील धाडसी ग्रामस्थांना पाण्याच्या तळाशी जाऊन गाडीच्या काचा फोडल्या आणि अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले। त्यांच्या या तत्परतेमुळे 14 पैकी 6 जणांचे प्राण वाचू शकले। जर मदत वेळेवर पोहोचली असती तर कदाचित अधिक जीव वाचले असते, अशी खंतही व्यक्त केली जाते। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। हा केवळ एक अपघात नसून कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे घडलेला एक प्रकारचा घातपात आहे, अशी भावना व्यक्त होतीये। जबाबदार व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरतीये। ही घटना आपल्या सर्वांसाठी एक इशारा आहे। भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे। प्रवासादरम्यान रस्त्यावर कुठेही अर्धवट काम, संरक्षक भिंतीचा अभाव किंवा धोक्याची चिन्ह दिसल्यास प्रशासनाकडे पाठपुरावा करणं गरजेचं आहे। इरफान मुजावर यांनी दाखवलेलं धैर्य आपल्याला माणुसकीची शिकवण देतं, परंतु भविष्यात अशा मृत्यूच्या सापळ्यापासून वाचण्यासाठी यंत्रणेला उत्तरदायी धरल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही। ही दुर्दैवी घटना पुन्हा कधीही घडू नये हीच अपेक्षा।